सोलापूर शहरातील एका मदरशात धार्मिक शिक्षण घेणाऱ्या 10 वर्षीय मुलीवर कथित अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपावरून 53 वर्षीय मौलानाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलीस माहितीनुसार पीडित मुलगी मदरशात नियमित धार्मिक शिक्षणासाठी जात होती. आरोपी मोहम्मद उमर, मोहम्मद हुसेन रजवी यांनी गेल्या काही काळापासून मुलीशी अयोग्य वर्तन केल्याचा आणि अश्लील स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे. केवळ ह्या मुलीवरच नव्हे तर इतर मुलींवरही त्याने अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पीडितेच्या वडिलांनी MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता पॉक्सो कलम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. काल रात्री सोलापूर शहरात अंतर्गत MIDC पोलीस स्टेशनमध्ये एक फिर्यादी येऊन फिर्याद दिलेलं होतं. त्यांच्या मुलीला त्यांच्या घराजवळ नई जिंदगी भागात एक मद्रासा जे आहे तिथं शिक्षण देणारे जे मौलाना जे आहे त्यांनी त्यांच्या मुलीला काही अप्रिय स्पर्श केलेलं होतं म्हणून त्यानुसार चौकशी करून ताबडतोब आम्ही 53 वर्षाच्या आरोपीला ताब्यात घेतलं होतं आणि जे पीडित मुली आहे तिलाही आम्ही प्रोसिजरनुसार पूछताछ करून आम्ही MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS 7478 पोस्को कायद्याच्या 8, 10, 12 आणि ज्युनियल जस्टिस ॲक्टच्या 75 कलमान्वये गुन्हे दाखल करून या आरोपीला आम्ही अटकही केलेलं होतं. आज या आरोपीला आदरणीय कोर्टासमोर हजर करून 2 दिवस पोलीस कस्टडी मिळालेल्या आहेत. त्याच्यावर पुढील तपास चालू आहे.